नमस्कार. जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी विषय गणित संख्याज्ञान. पान नंबर आहे 7 आणि 8. घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे. मुलांनो, आजचा घटक आहे 3 अंकी संख्या उजळणी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0 यापैकी अंक कार्डे वापरून 3 अंकी 10 संख्या तयार करा. शतकस्थानी 0 घेता येणार नाही, हे लक्षात ठेवा. 234, 540, 354, 789, 537, 324, 576, 890, 548 आणि 759. पुढचा प्रश्न खालील संख्या अक्षरात लिहा. चला तर मग लिहूयात. या संख्या आपल्याला अक्षरी लिहायच्या आहेत. 325, 549, 667, 890. प्रश्न तिसरा, खालील संख्या अंकात लिहा. 102, 320, 445, 756. प्रश्न चौथा, क्रमाने पुढच्या संख्या लिहा. मुलांनो, आता आपल्याला दिलेल्या संख्येच्या पुढच्या क्रमाने येणाऱ्या संख्या लिहायच्या आहेत. 399च्या पुढे 400, 401 आणि 402. 200च्या पुढे 201, 202, 203. 597च्या पुढे 598, 599 आणि 600. प्रश्न पाचवा, क्रमाने मागच्या संख्या लिहा. मुलांनो, आता आपल्याला मागे जायचे बरं का. चला तर मग दिलेल्या संख्येच्या मागच्या येणाऱ्या क्रमाने संख्या लिहूयात. 600, 600च्या मागे 599, 598 आणि 597. 369च्या मागे 368, 367 आणि 366. 299च्या मागे 298, 297 आणि 296. मुलांनो, पुढचा घटक आहे 4 अंकी संख्या. आपल्याला प्रतीके दिलेली आहेत, त्यावरून संख्या तयार केलेली आहे आणि नंतर संख्येचे अक्षरी वाचन आणि लेखन करायचे आहे. प्रतीकामध्ये आहे 1000. संख्या तयार झाली 1000 आणि त्याचे अक्षरी वाचन 1000. प्रतीकांमध्ये आहे 4000. संख्या तयार झाली 4000. संख्येचे वाचन 4000. प्रतीकांमध्ये आहे 2000, 1 दशक आणि 2 एकक. शतकामध्ये काहीच नाही म्हणजे 0. संख्या तयार झाली 2012. वाचन 2012. प्रतीकांमध्ये आहे 2000, 2 शतक आणि 3 एकक. दशकामध्ये काहीच नाही म्हणजे 0. संख्या 2203. वाचन 2203. प्रतीकांमध्ये आहे 1000 आणि 1 दशक. शतक आणि एकक काहीच नाही म्हणजे तिथे येणार 0. संख्या 1010. वाचन 1010. प्रतीकांमध्ये आहे 1000 आणि 1 एकक. शतक आणि दशक काहीच नाही म्हणजे तिथे येणार 0. संख्या 1001. वाचन 1001. प्रतीकांमध्ये आहेत 2000, 3 शतक,
एक दशक आणि 4 एकक. संख्या तयार झाली 2314. वाचन 2314. मुलांनो, समजलं ना मग 4 अंकी संख्या आणि त्याचे वाचन? आता या संख्या वाचा आणि अक्षरी लिहा. पुढचा प्रश्न आहे, प्रतीके पहा, संख्या लिहा व वाचा. मुलांनो, प्रतीकांचे नीट निरीक्षण करा. उभ्या तारा आहेत आणि त्याच्यामध्ये मणी आहेत. ज्या तारेमध्ये जितके मणी तो अंक त्याच्या खाली येणार. ज्या तारेमध्ये मणी नाही तिथे 0 येणार बरं का. चला तर मग निरीक्षण करून आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. पहिल्या उदाहरणात पहा, हजारामध्ये आहेत 2 मणी, शतकात 1, दशकामध्ये 1, एककामध्ये 2, तर संख्या तयार झाली 2112. पुढे पहा, हजारामध्ये आहेत 2 मणी, शतकामध्ये 0, दशकामध्ये 3 आणि एककामध्ये 4. सांगा बरं मग कोणती संख्या तयार झाली? 2034. बरोबर. उदाहरण नंबर 3. हजारामध्ये आहेत 5 मणी, शतकामध्ये 3, दशकामध्ये काहीच नाही म्हणजे 0 आणि एककामध्ये सुद्धा 0. सांगा बरं मग कोणती संख्या तयार होईल? 5300. मुलांनो, आता चौथ्या उदाहरणाचे निरीक्षण करा आणि सांगा बरं संख्या. 5000. चला पुढे 5व्या उदाहरणाचे निरीक्षण करा आणि सांगा संख्या. 5320. चला शेवटचं उदाहरण सांगा संख्या. 5003. मुलांनो, पुढचा घटक आहे अक्षरी संख्येचे अंकात लेखन. मुलांनो, हे लक्षात ठेवा बरं का. 4 अंकी संख्या लिहिताना प्रथम हजाराच्या स्थानातील अंक लिहून नंतर क्रमाने शतक, दशक व एककाच्या स्थानात 0 ते 9 पैकी योग्य अंक लिहावा. चला, पहिली संख्या आहे 4005. हजारामध्ये येणार 4, शतकामध्ये 0, दशकामध्ये पण 0 आणि एककामध्ये 5. पुढे 2 नंबर 5017. हजारमध्ये 5, शतकामध्ये 0, दशकामध्ये 1 आणि एककामध्ये 7. 7313. हजारमध्ये 7, शतकात 3, दशकात 1 आणि एककात 3. 8000. पुढे पहा 9999. मुलांनो, समजलं ना मग 4 अंकी संख्या अंकात कशी लिहायची ते? मुलांनो, आता तुमच्यासाठी स्वाध्याय. ही सर्व उदाहरणे तुम्ही सोडवा.